गुळवेल तिला संस्कृत भाषेत अमृता म्हणतात आणि खरोखरच ही अमृतासारखी गुणकारी आहे. हिची वेल असते ही नेहमी ओली घ्यावी व ती बाजारात किंवा झाडावर पाहिजे तेव्हा ओली मिळते. हिची वेल निंबाच्या झाडावर चढलेली असेल तर ती अधिक गुणकारी आहे. तापामध्ये हिच्या जोडीचे ताप घालवणारे औषध नाही. पित्तज्वरात म्हणजे ताप फार आलेला आहे, अशा वेळी अंगाची सारखी आग होत आहे, एखाद्या वेळी उलटी होत आहे, तहान फार लागत आहे, त्या तापास पित्तज्वर म्हणतात. त्यात गुळवेलीचा रस खडीसाखर घालून द्यावा. सर्व विकार थांबून फार बरे वाटते. कोणत्याही ज्वरात हिचा काढा द्यावा. ही अंगठ्या एवढी घेऊन त्याचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा करावा व तो द्यावा. ही व आणखी 4 औषधे मिळून पंचपदराचा काढा होतो. तो काढा सर्व ज्वरांवर विशेष करून वात व कफ आलेल्या तापात देतात. गुळवेल, पित्तवापडा, नागरमोथा, सुंठ व काळे जिरे ही पंचपदराची 5 औषधे. प्रत्येकी 3-3 ग्रॅम घेऊन 5 लिटर पाण्यात अष्टमांश काढा करावा व सर्व जातीचे तापांवर द्यावा. जुनाट ताप बऱ्या होण्यासाठी याच्यासारखे गुणकारी औषध नाही. लिहा म्हणजे स्प्लीन वाढली आहे, भूक लागत नाही, अंगात शक्ती नाही, अशा लागलेल्या तापात ही अमृत आहे. हिच्या नुसत्या अंगठ्या एवढ्या तुकड्याचा काढा रोज घेतल्याने 15 दिवसात बरे वाटू लागते व 40 दिवस घेतल्याने ताप पूर्ण जातो. काविळीवर हिचा रस 20 ग्रॅम खडीसाखर घालून प्यावा. कावीळ एका सप्तकात बरी होते. संधिवात, आमवात वगैरे वातांवर हिचा व सुंठीचा काढा देतात. अंगठ्या एवढ्या तुकडा व एक लहान सुंठीचे कांड घेऊन त्याचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा करून रोज सकाळ संध्याकाळ 2 वेळा घेतल्याने थोडेच दिवसात आमवत बरा होतो. गुळवेलीचे सत्व हे फार गुणकारी आहे. हे सत्व 1.5 ग्रॅम, 3 ग्रॅम तूप, 6 ग्रॅम खडीसाखर व 10 ग्रॅम लोणी याबरोबर रोज घेतल्यास भूक वाढते, शक्ती येते व सर्व आजार बरे होतात.